राजगुरुनगर वाडा रोड येथे कालपासून बेपत्ता असलेल्या 8 व 9 वर्षांच्या दोन्ही सख्या बहिणींचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडालेली आहे। संपूर्ण माहिती अशी, राजगुरू शहरातील वाडा रोड येथील वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे। काल दुपारी या दोन्ही लहान मुली खेळत असताना अचानक गायब झाल्या होत्या। परिसरात त्यांचा शोध घेऊन देखील त्या आढळून आल्या नव्हत्या। पोलिसात त्यांची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसोशीने शोध घेतला। अखेर या मुलींचे मृतदेह घराजवळच राहत असणाऱ्या व बारमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीयांच्या खोलीमधील पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी राजगुरुनगरमधील धनराज बारमध्ये काम करणाऱ्या एका प्रौढ व्यक्तीला ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। राजगुरुनगर पोलिसांकडून माहिती घेतली असता सदर दोन्ही मुलींचे मृतदेह ससून हॉस्पिटल येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे माहिती मिळते आहे। उत्तरीय तपासणीनंतरच अधिकृत माहिती देणार असल्याचे पोलिसांकडून देखील सांगण्यात येते आहे। दरम्यान या मुली बाहेर गावाहून आलेल्या गरीब मजूर कुटुंबातील असल्याचे कळते आहे। हे कुटुंब मोलमजुरी करण्यासाठी खेड या ठिकाणी वास्तव्यास आले होते। या मुलींचा खून झाला आहे की अत्याचार ते उत्तरीय तपासणीनंतरच समजणार असून या घटनेमुळे पुणे जिल्ह्यासह राज्यात देखील संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणाचा अधिकचा तपास राजगुरुनगर पोलिसांकडून करण्यात येतो आहे। शिवजन्मभूमी टाइम्स, खेड, राजगुरुनगर।